साईटमध्ये RBIच्या की आम्हाला PPI लायसन्स कधी मिळालं आहे RBIकडनं. याचं तुम्हाला लाईव्ह दाखवतो. साईडमध्ये गेला गुगलमध्ये, तिथं PPI लायसन्स टाईप करायचं आहे. PPI लायसन्स बघा, आला बघा, PPI लायसन्स होल्डर लिस्ट. ओके, ते तुम्ही सिलेक्ट केलात, सर्च मारलात तर तुम्हाला इथे 2 साईड मिळते. एक NPCIची साईड भेटते आणि एक RBIची. NPCI हे RBIचं संस्था आहे, RBIची सिस्टर कन्सर्न आहे, जी UPIचं सर्व बघते. जीपे, फोनपे याला कंट्रोल करणारी जी संस्था आहे ती NPCI आहे. ज्याप्रमाणे आम्ही पण त्यांच्या अंडरमध्ये येतो. तर तुम्हाला मी RBIच्या साईडमध्ये घेऊन जातो अगोदर, मग NCPIच्या साईडमध्ये मला दाखवतो आमचा लायसन्स. आम्हाला दोन्ही ठिकाणी लायसन्स मिळाला आहे. तर लायसन्स कुठला मिळालेला आहे तिथे लिहिलं आहे, अप्रुव्हल सर्टिफिकेट ऑथोरायझेशन्स इश्यू बाय दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंडर पेमेंट सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007 फॉर सेटिंग अप अँड ऑपरेटिंग पेमेंट सिस्टम इन इंडिया. ओके, तर कोणाला मिळालेलं आहे इथे नाव दिलेलं आहे, द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यांचा हेड ऑफिस आहे दादरला त्यांचा. ओके, कधी मिळालेला आहे त्यांना 2009मध्ये. तसंच AMC आहे, नॅशनल पेमेंट, जे मी तुम्हाला म्हटलं होतं, हे RBIची संस्था आहे. ओके, तुम्ही ऐकलं असेल भारत बिल पे हा RBIचाच प्रोडक्ट आहे. RBIचंच म्हणजे NCPI ह्या प्रोडक्टला सर्व UPIचा व्यवसाय करतात ते भारत बिल पेनीच भारत बिल पेचंच प्रोडक्ट वापरतात. जसे की इलेक्ट्रिक बिल भरायचं असेल, मोबाईल रिचार्ज करायचं असेल, ते भारत बिल पेनीच करतात. ओके, कारण की ते NCPIचं आहे, ते कंपल्सरी करावं लागतो. ओके, स्पाइस मनी आहे, बरेचसे कंपनी आहे, मोबिक्विक आहे, पेयू आहे, फोनपे आहे. ओके, अमेरिकन एक्सप्रेस बँक आहे, असे बरेच, मास्टरकार्ड, विजा कार्ड, असे बरेचसे कंपनीला मुथूट फायनान्स आहे, मुथूट फायनान्स, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी डिजिटल सर्व्हिस. तुम्ही स्वतः जाऊन हे RBIच्या गुगलला सर्च मारलात PPI लायसन्स होल्डर, तर तुम्हाला हे RBIची साईडमध्ये बघता येणार. स्वतःहून बघू शकता. मी व्हिडिओ बनवतो आहे, तर तुम्ही स्वतःहून पण जाऊ शकता. यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. ॲमेझॉन पे आहे, बजाज फायनान्स आहे. ओके, दिल्ली मेट्रो आहे, असे बरेच लोकांना मिळालेलं आहे. तर आम्हाला मनापुरम फायनान्स लिमिटेडच्या खाली आमचं नाव आहे. 21 नंबरमध्ये मोबाईल पे फिनटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. बघा काय लिहिलं आहे, मोबाईल पे फिनटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. आमचा जो हेड ऑफिस आहे हा दिल्लीला आहे. आमचे CEO आहे मिस्टर श्री कृष्ण चौधरी. ओके, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मोबाईल पे फिनटेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 42, 4th फ्लोअर, ब्लॉक नंबर B, पॉकेट 10, सेक्टर 13, द्वारका, दिल्ली 1178. ओके, कटला लायसन्स मिळाला आहे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट. कधी मिळाला आहे 8 जून 2023मध्ये. ओके, तर अशा प्रकारे भरपूर कंपन्यांना मिळालेला आहे. मी इकडे तुम्ही जितकं सर्च मारा तितके तुम्हाला मिळत राहणार. फोनपे आहे, पाईम लॅब्स मी ऐकलं असेल. ओके, तर हे झालं RBIचं. ओके, आता तुम्हाला NCPIचं दाखवतो. NCPIच्या आम्ही काय करतो, आम्ही काय करतो, आम्ही रुपेच्या माध्यमातून व्यवसाय करतो. रुपे हा आपला RBIचा प्रोडक्ट आहे, इंडियाचा प्रोडक्ट आहे. ओके, रुपेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर आपण तिथे जाऊया लाईव्ह. आम्ही कुठं काम करतो, रुपे प्रीपेडमध्ये. आमच्याकडे रुपे प्रीपेड कार्ड आहे. लाईव्ह मेंबरमध्ये जाऊया. ओके, इथे बरेचसे कॅटेगरी दिलेले आहेत. पब्लिक सेक्टर कॅटेगरी आहे. परत तिथे बघा पब्लिक सेक्टरमध्ये कुठल्या कंपनी बँक येतात, बँक ऑफ बरोडा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, हे पब्लिक सेक्टरमध्ये येतात. सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, हे पब्लिक सेक्टरमध्ये येतात. ओके, त्यानंतर येते प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठल्या ॲक्सिस बँक आहे, बॅरन बँक आहे, सिटी बँक आहे, HDFC बँक आहे. ओके, तर आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, आम्ही नॉन बँक PPI इश्युअरमध्ये येतो. तर तुम्हाला दाखवतो आमची डायरेक्ट आमच्या ह्याच्यात घेऊन जातो आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. ओके, तुम्ही सर्च मारल्यावर तुम्ही तुमच्याप्रमाणे बघू शकता कुठल्याला काय कोणाला दिले आहे करून. नॉन बँक PPI इश्युअर.
तर आमचं नाव आहे इथे बघा 11 नंबरवर आमचं नाव आहे मोबाईल पे फिनटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे MPCIकडनं पण आम्हाला लायसन्स मिळालेलं आहे आणि RBIकडनं. आम्ही UPIचा पण बिझनेस करू शकतो. रुपे कार्डच्या प्रीपेड कार्डनी पण आम्ही ट्रान्झॅक्शन करू शकतो. हे दाखवायचा माझा हेतू आहे की आमची कंपनी ही लीगल कंपनी आहे आणि ऑथेंटिक आहे आणि आमची पात्रता आहे म्हणून आम्हाला RBIकडनं आणि NPCIकडनं हा लायसन्स मिळालेला आहे. तर तुम्ही आमच्या व्यवसायामध्ये आलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काम करताना अडचण येणार नाही आणि आमचा कस्टमर केअर नंबर पण आहे. आमची कंपनी दिल्लीची आहे तर तुम्हाला मी कस्टमर केअर नंबर पण तुम्हाला मिळेल. त्यातून तुम्ही डायरेक्ट फोन केलात तर तुम्ही तिकडे फोन केल्यावर त्या कस्टमर केअरमध्ये फोन करून तुम्हाला काही अडचण आहे तर तुम्ही डायरेक्ट तिकडे फोन करून विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.